अध्याय 6वा. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वती नमः. आता ऐका तुमचे श्रोते हो कथन. सुत सांगे शौनदिका लागून नर नारायणाचे पूर्वोक्त वचन. नारद मुनी बोलती म्हणती हे नर नारायणा, हा जो आपण कथिरा दृढ धन्वराणा त्याच्या पुण्यकथना सांगावे आम्हासी. नारद नारायणाला म्हणाले, हे भगवंता, आपण दृढ धन्वाची कथा आता आम्हाला सांगा. ते ऐकून नारायण मुनी म्हणती, नारदा ऐकावो तुम्ही, जेणे झाली पवित्र भूमी ते कथन करीत तसे. पूर्वकाली हैदे देशीचा राजन परा महापराक्रमी पावन चित्रधर्मा नामाविधानानं प्रसिद्ध असे की, पूर्वीच्या काळी हैदय देशाचा राजा महाक्रमणी असा चित्रधर्मा नावानं प्रसिद्ध होता. त्या राजाशी एक सुत महातेजस्वी विशाल नेत्र दृढ धन्वा नामे सर्वत्र प्रसिद्ध झाला की. आणि त्या चित्रधर्मा राजाला एक मुलगा होता. तो म्हणजे महातेजस्वी विशाल आणि त्याचं नाव दृढ धन्वा होतं आणि तो प्रसिद्ध होता. तो वाढू लागला जगती अंग विस्तारेल सद्गुणांती. कदानच बोले मिथ्यावृत्ती दर सर्व धर्म पंडित असे तो. लहानचा मोठा होऊ लागा, अंगाचा विस्तार म्हणजे मोठा होऊ लागला. आणि सद्गुण म्हटल्यानंतर तो कधी कोणाला मिथ्या म्हणजे वाईट कधी बोलत नसे. आणि तो सर्व धर्मामध्ये पंडित होता. चतुर्थ षष्टम कला पूर्ण स्वबुद्धीने झाला परिपूर्ण. चतुर्दश विद्या ज्ञान गुरु बसून घेतल्या. चार वेद 6 कला स्वतःच्या बुद्धीने परिपूर्ण झाल्या. आणि चतुर्दश 14 विद्याचे ज्ञान झालं गुरुपासून. सर्व शुभ लक्षणी राजनीतीमध्ये प्रवीण होऊन युद्ध कलेचे कैवल्य असं पाहुनी राजमान्य झाला की. आणि तो मुलगा असा की सारे लक्षण त्याचे शुभ होते आणि राजनीतीमध्ये प्रवीण होता, युद्ध कलेत प्रवीण होता, असा तो राजमान्य झाला. पुढे तारुण्य प्राप्त होता, प्रजाहित जाणी तत्वता. पुत्रवंत मानित तसे स्वतः प्रजाजनाशी बहुकी. पुढे ते तारुण्यात आला आणि तो प्रजेचं हित जाणायला लागला. आणि त्याच्या राज्यातली प्रजा म्हणजे आपल्या पुत्रा समान म्हणायला लागला. ऐसे पाहून पुत्र पात्रता राज्य दिदले पुत्र आता. जाता झाला वानप्रस्था त्या समयासी. तर त्या आपल्या पुत्राची आपल्या मुलाची पात्रता पाहून त्याच्या हातात राज्य दिलं आणि आपण वानप्रस्थाला गेला म्हणजे वनात गेला तप करायला. पाश मायेची तोडणी गेला वानप्रस्थ निघोली. मन लाविले तपानुष्ठानी त्या समयासी. त्या मायेचं सारं माया सोडून तो वानप्रस्थात गेला आणि तप अनुष्ठान करायला लागला. चित्रधर्मेश्वराधन तन मन धन अपूर्ण केला देह समर्पण वानप्रस्थी ते दवा. तर त्या चित्रधर्मानं ईश्वराला तन मन धन सारं अर्पण केलं. ऐकून पित्याचे सद्गती वृत्त गैवरिले बहुत. परंतु मोक्ष लाभल्या पित्याप्रत अभिवादन केले की. त्या बापाची सांगितल्यानंतर त्याला गैवर आला, पण जाऊ द्या बापाला मोक्ष लाभेल, अभिवादन केलं. बापाचा मृत्यू झाला आणि त्याने उत्तर कर्मेची करून पंचतीत्वे दिले मिळवून. सुतकर्मे संपन्न केले तयान त्या समयाशी हो. बाप मेल्यानंतर उत्तर कार्य केलं आणि ते पंचतत्वामध्ये मिळून गेले. सुतकर्म संपन्न झाले म्हणजे मुलाने जे कर्म करावं ते केले. हा पित्याशी शांती प्राप्तीशी केले दान धर्माशी. उजळले त्या धनराशी याच काशी बहुकी. बापाच्या मनाला शांती लाभल म्हणून दान धर्म केला. धनाच्या राशी उजळल्या, याचकांना धन दिलं. ऐशापर्यंत दृढ धनवा महाराज करू लागला प्रजा काज. पुष्करावर्त पवित्र राज घरविले ते दवा बहु. कन्या सुचिता महासती वशिता कीर्तिमंत असे की. सुशीला नावाची त्याची पत्नी विदर्भाची कन्या आणि ती महासती होती, कीर्तिवंत होती. दृढ धनवा तिचे प्रत प्रेम करीत असे बहुत. 4 पुत्र झाले प्राप्त तयाला हो. तर त्या दृढ धनवा आणि सुशीलेला हे दोघांचं खूप प्रेम होतं. असं करता करता त्यांना 4 पुत्र झाले.
चित्रवाक चित्रवाद मणिमान आणि चित्रकुंडल चतुर्थ शास्त्र पुत्र निपजले कीर्तिमान दुर्धनवा राजाशी. 4 पुत्र झाले, चित्रवाक चित्रवाद मणिमान आणि चित्रकुंडल असे 4 पुत्र, छान कीर्तिमान असे पुत्र झाले. चारुमती नामे सुकन्येस जन 5 वाद दिला जन्मास ती अति स्वरूपवान खास सकृकामध्ये की. काय पवार तर 4 पुत्र आणि त्यांना 5वी कन्या झाली. 5वी कन्या झाली, तिचं नाव चारुमती आणि ती इतकी सुंदर, ती खूप सुंदर. ऐसे कुटुंब सुंदर त्यात राजा सुकुमार धैर्यवंत दयावंत उदार प्रतापेश्वर पराक्रमी. असं कुटुंब सुंदर की राजा सुकुमार आणि धैर्यवंत दयावंत उदार आणि प्रतापी. वेदशास्त्र पुराणे प्रवीण धनुर्विद्येत परिपूर्ण क्षमाशील पृथ्वी समान सागरा समान गंभीर की. वेदशास्त्रात प्रवीण, पुराणामध्ये प्रवीण, धनुर्विद्येत परिपूर्ण, क्षमाशील म्हणजे पृथ्वी समान आणि गंभीर सागरासारखा. एक पत्नी व्रत रामासम करी ती महापराक्रम प्रजेचे करी पूर्ण काम स्वेच्छा प्रभावे. आणि व्रत म्हणाल तर एक पत्नी व्रत, कोणासारखं तर रामासारखं. रणांगणी काळाचाही काळ पुरुषाची बहु अतुल दावेना शत्रू सैन्य सबल त्याच्या पुढती की. रणांगणात मातला तर शत्रूला काळ वाटायचा. सर्व राजे नीती कारभार विकल्पना दावे ती कणभर चरण वंदिती अनिवार प्रतिपारक म्हणून. सारे देशोदेशीचे राजे करभार आणून द्यायचे आणि इतुस सुद्धा विकल्प दावत नव्हते, म्हणजे कमी दाखवत नव्हते. सर्व वैभव चरणी स्थित ना कोणची न्यूनता असत म्हणून चित्ती चिंतन करीत एकी रात्रीत बैसला. काही न्यून नव्हतं, वैभवामध्ये काही कमी नव्हतं. म्हणून एक दिवशी रात्री बसला असताना म्हणे मी नच केले तपाचरण नच झिजविला देह पुण्याकारण मग कैचे प्राप्त झाले श्रेष्ठपण कन्या पुण्य प्रतापे. अरे एक दिवशी तो विचार करायला लागला, मी काही तप केलं नाही, पुण्य केलं नाही आणि पुण्यासाठी जेह झिजवलं नाही, मग मला हा श्रेष्ठपणा कसा प्राप्त झाला आणि कन्या कशी प्राप्त झाली मला. म्हणजे मुलगी व्हायला पूर्वजन्मीचं पुण्य लागतं. याच्यातून असं समजतं की मुलगी व्हायला पूर्वजन्मीचं पुण्य लागतं. मी पुण्या जन्मी पुण्य केले ते ने म्हणजे सौख्य लाभले कोण सांगेन जे पूर्वजन्मी घडले अर्थज्ञानी असा कोण की. मी असं काय पुण्य केलं मला सार सौख्य प्राप्त झालं, कोण सांगेल की पूर्वजन्मी मी कोण होतो असा अंतर्ज्ञानी कोण असेल. कधीनच केले होम हवन किंबहुना ईश्वर आराधन मग कैसे मज सौख्य गहन प्राप्त झाले असे की. मी कधी होम हवन केलं नाही, कधी भगवंताची आराधना केली नाही, मग मला एवढं वैभव कसं प्राप्त झालं. ऐसे करी तसा चिंतन रात्र गेलीशे निघून परिनिद्रा न चाली पूर्ण श्रोते सज्जन हो. असं चिंतनच करता करता रात्र निघून गेली, झोप काही आली नाही. ब्रह्ममुहूर्तावर उठून 4:30 वाजता सकाळी म्हणजे ब्रह्ममुहूर्त, जो 4:30 वाजता उठतो त्याला ब्रह्ममुहूर्त. ब्रह्ममुहूर्तावर उठून नित्यकर्म सारिली पूर्ण या चका दिले विविध दान दुर्गणवे ते दवा. सकाळी उठला आणि नित्यकर्म सारे पार केलं आणि याचकांना दान दिले. दृढधन्व्यानं केले विद्वत पूजन विप्रजना देऊनी निमंत्रण सत्कार्य मनोभावान त्या समयाशी. विद्वानांचं पूजन केलं, विप्रांना निमंत्रण दिलं, विप्र म्हणजे ब्राह्मण, आणि सत्कार केला मनोभावानं. मग अश्वावरी अरुडला अरण्यामध्ये मृगयशी गेला सवे घेऊन चतुरंग सेनेला घोरकाननी प्रवेशला. मग सारे क्रियाकर्म आटोपल्यानंतर घोड्यावर आरूढ झाला आणि अरण्यामध्ये मृगयाला गेला. सवे सोबत चतुरंग सेना घेतली आणि घोर अशा अरण्यात गेला. शेषरे अवदारुनी धारदार राजा करू लागला शिकार, दारू लागले हिंस्र पशु साचार
लपावया झाडीत. राजाकडे 10,000 असे शस्त्र. राजा शिकार करू लागला आणि जे पशु ते इकडे तिकडे लपू लागले. बरी राजाचे अचूक निशान घेऊ लागले पशुचे प्राण. पळू लागले भय हरिण दुडू धावती. पण राजाचा निशाणा अचूक होता आणि पशुचे प्राण घेऊ लागला. हरण दुडू धावू लागल्या. त्या धावत्या हरिणी समुदायी एक मोठा हरिण देखिला त्या ठाई. अनुसंधाने विंदिता त्या समयी तीर लागला तयासी. तर एक त्या हरिणाच्या समुदायामध्ये एक मोठा हरिण त्याने पाहिला आणि त्याला संधान साधलं आणि त्याला तीर लागला. परंतु तोलच पडला खालती. तीर घेऊन या सांगाती. रक्त थेंब सांडता भूमीवरती दाविला भयकी. त्याला बाण लागला पण तो खाली पडला नाही आणि तो तीर अंगात तसाच आणि रक्ताची थेंब पडत 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 तो धावत गेला. रक्त ज्या ज्या स्थळी पडत त्या मार्गाने राजा क्रमित पुढे गेला धावत त्या हरिणाच्या मागे. जसं जसं रक्ताचे थेंब पडत गेले होते त्याच्या मागे राजा क्रमण करीत गेला. परी तो हरिण चक्राती नाही लागला राजाच्या हाती. धुंडू लागला अरण्याप्रती हाती सावध होऊन या. पण तो हरिण खूप चतुर होता. राजाच्या हाती काही लागला नाही आणि राजा त्याला अरण्यात शोधू लागला. सूर्य आला माध्यान्हाशी बहुष्मा अंग प्रत्यंगाशी. जळू लागले त्या समयाशी दुर्धन्वा राजाशी. मग सूर्य मध्यभागी आला. गरम व्हायला लागलं आणि राजाला खूप ऊन लागायला लागलं. तेने लागून तहान राजा करी जल शोधन. एक सरोवर आले दिसून प्रशस्त बहुकी. राजाला तहान लागली. राजा पाणी शोधू लागला. पाणी शोधता शोधता एक सरोवर पाहिलं. येथे राजा पोचून केले त्याचे उदक पान. अश्वाधिका जल पाजून विश्राम दिला तयाकी. राजा तिथे पोचल्यानंतर त्या स्वतः पाणी पिला आणि घोड्याला सुद्धा पाणी पाजून विश्राम घेतला. गगनचुंबित वटवृक्षाशी देखील प्रशस्त तटाशी पाहुणे घनदाट छायेशी राजा प्रसन्न झालाशी. गगनचुंबित म्हणजे गगनाला भिडल असा वडाचा वृक्ष पाहिला आणि त्याच्या तटाशी त्याच्या छायेशी राजा थांबला. त्या वटवृक्षाच्या छायेत एक शुक पक्षी बैसला सुखात. मानवी बोलीने बोलत सांप्रत त्या दूरधन्व्यासी. त्या वडाच्या छायेमध्ये एक शुक नावाचा पक्षी बसलेला. शुक म्हणजे मिठू पोपट. शुक तो तिथं बसला पण तो राजासोबत मानवाच्या भाषेत बोलत होता. पुन्हा पुन्हा श्लोक उच्चारून राजाचे त्याने वेदले मन. हे काय उद्भत वचन बोलू लागला असे की. तर पुन्हा पुन्हा तोच श्लोक तो बोलायचा. मग राजा म्हणाला अरे पक्षीना असं काय बोलत असे. तो काय म्हणायचा. विद्यमाना तुल सुखमालोक्यातील ती भूतले न चितयसी तत्व तत्व तत्कर्तस्थ पारमेश्यसी. तो संस्कृत मधील श्लोक तो घडी घडी म्हणायचा. धरतीच्या दृश्यमान सुखावला अविनाशी मानसी विनाशाला. परीन ओळखता शाश्वताला ओशी बहुकार कसा तू. तो त्याला काय म्हणाला की तू या धरतीच्या सुखाला या अविनाशी विनाशाला ओळखत नाही. अरे हे शाश्वत नाही. हे सारं खोटं आहे. तू ओळखत नाही असा तो घडी घडी म्हणायचा. शुक हा जो श्लोक बोलिला दुर्धन्वा मनी भांबावला. मनस्वी विवेक करू लागला त्या शुकोक्तीचा बोकी. श्लोक बोलवा ते त्या राजाला पटलं आणि तो मनाला विवेक करू लागला. विचारू लागला की त्या पक्षी बोलतो त्याचा विचार करू लागला. शुक पक्षी वृक्षावर माझा अनुभव दोन्ही साचार. काय सांगतो संसार सार हे काही कळेना. शुक पक्षी वडावर बसलेला आणि त्याला बोध करायचा पण नेमकं काय सांगतोय हे काही कळेना. परीक्षिती राजा दुर्दैव वस बहुदुःखी असता त्यास. जैसे कथिले भागवत तैसे मोज बोध दिला वाटे की. तर परीक्षित राजा दुर्दैवी दुःखात असताना त्याला भागवत ऐकवलं कुणी
शुक ऋषींनी शुक मुनींनी एका पक्षाने हा त्याने बोध दिला, सर्व सुमानुनी भव सुखाशी मी मायाधीन असता मानसी मजला उद्धारव्या ऋषिकेशी पाथला की शुक रूपे. अरे भवरुखाशी भव सुखाला मी मायाधीन असताना माझा उद्धार करायला तुला मी पोपटाच्या रूपात पाठवलं का? माझे निवारय अज्ञान प्रगटाला आत्मसूर्य नारायण जे तसे शाश्वताचे ज्ञान जे अलौकिक असे की. अरे माझं अज्ञान निवारायसाठी तू सूर्य नारायण रूपानं प्रगटला का? आणि हे ज्ञान खरं आहे. जन्म मरणातून व्हावया पार बोधिले मज मोक्ष विचार पर्यातील अर्थ मजूर मज काही कळेना. अरे जन्म मृत्यूतून पार व्हायचं बरोबर आहे, मोक्षाचा विचार हेही बरोबर आहे, पण याचा खरा अर्थ काही मला कळत नाही. विचार मग्न होऊनी राजा रतला गुण चिंतनी तोच चतुरंग सेना येऊनी जागविले तयाशी. विचार मग्न राजा झाला आणि राजा चिंता करू लागला, चिंतेत गुंतला. एवढ्यात सेना आली आणि राजाला जागवलं की सेना भयावह पाहुनी शुक गेला दूर उडूनी मग आला पाहतो परतुनी आपल्या राज्यामध्ये. तर सेना भयावह पाहून शुक तो पक्षी उडून गेला सेना पाहिल्यानंतर. आणि मग राजा सुद्धा आपल्या राज्यामध्ये आला. अवस्था राजाची बदलली तो स्मरू लागला शुक बोली त्या तत्वज्ञानातली खोली पडताडू लागला कहू. तर राजाची अवस्था बदलून गेली. तो जे पक्षी बोलला होता तेच तो घडी घडी भुकू लागला. स्वप्नमय वाटे त्याशी सकळ राज्य आणि ऐश्वर्य बळ आपण मृत्यू पावला केवळ सांगती काय येईल हो. तर स्वप्नामध्ये आलं पण हे राज्य हे ऐश्वर्य आपण मृत्यू पावल्यानंतर आपल्या सोबत काय येईल हे तो विचार करू लागला. ऐसे वैराग्य अंगी आले तो कुणाशी काही ना बोले ब्रह्मिष्ठासारखे चित्त झाले दुर्धन्व्याचे ते देवा. तर असा विचार करता 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 त्याच्या अंगी वैराग्य आलं. तो कुणाशीच काही बोले ना आणि भ्रमिष्ठासारखं त्याचं चित्त झालं. हे राजसाची मनस्थिती पाहुनी आली धावणी पट्टराणी मने वैद्याना वाका कोणी तपासणी करावया. राजाची मनस्थिती पाहून त्याची पट्टराणी धावून आली म्हणे अरे कोणी वैद्य आणा या राजाची तपासणी करायला. त्याची जीवलेग सुशिला हात जोडून वदे महाराजाला काय झाले हो आपल्याला कथन करा की. त्याची जीवलग पत्नी जीवलग म्हणजे पत्नी सुशिला हात जोडून महाराजाला म्हणते की आपल्याला काय झालं तुम्ही सांगा तरी. अन्न पाणी वल्लुनी धरिले मौनवत अंतकरणी माया मनातली निवुनी गेली पार असे की. अन्न पाणी वर्जे केलं मौन धरलं अंतकरणातून आणि माया ही मनातून निघून गेली. सर्व ऐश्वर्य वाटे दुःखदायी म्हणे सुख नसे यात काही सदा चिंतनात निमग्न राही राजा तो ते देवा. सर्व ऐश्वर्य त्याला दुःखासारखं वाटायला लागलं म्हणे यात काहीच नाही. तो सतत चिंतनात निमग्न राहायला लागला. पट्टराणी अति दुःखी सौख्य मावळले का लौकिकी तिने अन्न वर्जिले लोकी निरुपावस्था पाहुनी. पट्टराणी सुद्धा दुःखी झाली म्हणे आपलं सुख मावळायला लागलं. तिनं सुद्धा अन्न पाणी वर्जे केलं. राजाची अवस्था पाहून हळहळती प्रजाजन दरबारी झाले बहुखिन्न म्हणे ती संकट हे निवारी कोण काही आकळे ना. सारे प्रजाजन हळहळ करायला लागले, दुःख झाले, दरबारातले लोक खिन्न झाले. हे काय संकट आलं आणि हे कोण निवारण करील हे काही कळे ना. वैद्य पंडित विद्वान जन बोलावून आणले दूर दुरून राजाचे करण्या परीक्षण व्याकुळ होऊनी. वैद्य आणले, पंडित आणले, विद्वान आणले दूर दुरून पण राजाचे काही परीक्षण होईना. राजा खूप व्याकुळ झाला. कोणीही न केले विधान म्हणजे राजा असे मनोरुग्ण याचे उपाय ईश्वराविन कोणी ना करू शके. तर याच आता काय करावं. राजा मनोरुग्ण झाला. मनोरुग्ण झाला म्हणजे काहीच बोलेना. एक म्हणजे बावळट सारखा. याला आता भगवंताशिवाय काहीच पर्याय नाही. राजाशी प्राप्त विधेयत्व झाले
सुशोक्तीमध्ये सार कळाले, राजा ऐश्वर्य मृत्तिक समभासले, त्या समयाशी असा काळ बहुत गेला, परंतु राजा देहावरीनच आला, सर्वीकडे हाहाकार झाला, राजाची अंत्यवस्था पाहून. तर त्या पक्षाची सुषुप्ती त्याला पूर्ण कळाली आणि मृत्यू राजाला हे ऐश्वर्य माती समान भासायला लागले. आणि असं करता करता खूप काळ गेला आणि राजा काही देहावर आला नाही. सर्वीकडे हाहाकार झाला. राजाची अवस्था पाहून एकदा करिता सता भ्रमंती वाल्मिक ऋषी आले सहजगती, त्यांना सांगितली निरुपस्थिती प्रजाजनांनी हो. असं करता 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 भ्रमंती करत करत वाल्मिक ऋषी आले सहज आणि साऱ्यांनी त्याला राजाची स्थिती सांगितली. राजाचे करण्या निरीक्षण आले वाल्मिक ऋषी पाहून, केला तयाचा बहु सन्मान, असं नसतं केले हो. राजाला परीक्षण करण्यासाठी आणलं आणि त्यांचा सन्मान केला आणि असं नसतं केलं. जो रामायणाचा रचिता अंतर्ज्ञानी दिसून दिव्य सत्ता, भूलोकी असे प्रसिद्धी तत्वता ब्रह्मवेत्ता म्हणून. तर वाल्मिक ऋषी कोण? त्या ज्याने रामायण घडण्याच्या आधी रचलं आणि अंतर्ज्ञानी दिव्य भूलोकी असा प्रसिद्ध ब्रह्मवेत्ता म्हणून असा वाल्मिक ऋषी. पूर्वजन्मीचा हा महादेव काळी, आदिवासी मध्ये ज्याची ब्रिदावली, आदि धर्मवेत्ता महाबली सुप्रसिद्ध असे की. पूर्वजन्मी म्हणाल तर महादेवाच्या काळामध्ये हा आदिवासी होता, म्हणजे कोळी होता आणि तो धर्मवेत्ता झाला, महाबली झाला. वाल्या कोळी नाम ज्याचे, वाट मारी करून साचे, उदरनिर्वाह चालवित तसे त्या अरण्यमध्ये. वाल्या कोळी ज्याचं नाव तो वाटमारी करून उदरनिर्वाह चालायचा अरण्यामध्ये. श्रोतेजन करीती प्रश्न आला, हा वाल्याचा वाल्मिक कैसा झाला, उकलून सांगावे आम्हाला, अभिनवल वाटेल की. श्रोत्यांनी विचारलं की बाबा हा वाल्याचा वाल्मिक कैसा झाला, हे थोडक्यात आम्हाला सांगावं. ऐकून श्रोत्यांचा प्रश्न करीतो श्रोत्यांचे थोडक्यात समाधान. बहुरसाळ असे हे कथन जीवनोद्धार व्हावया. त्यात हा अरण्यक आदिवासी, आदिधर्माचा धर्मवेत्ता साहसी, हत्या करणे उदरनिर्वासी, सभ्य कर्म समजत असे. तर हा अरण्यात राहणारा आदिवासी, आदिधर्माचा धर्मवेत्ता आणि उदरनिर्वाहासाठी हत्या करणे हा त्याचा धर्म. घेई आलेल्याचे वाट सुरूचे प्राण, मेल्यावरी खडा टाकी आपण, ऐशे त्याने भरिले 7 रांजण, हत्येचे माप व्हावया. आलेल्या वाट सुरूचे प्राण घ्यायचा आणि एक मारला का एक खडा तो रांजणात टाकायचा. आणि असं करता करता त्याने 7 रांजण भरले. हत्या आपल्या हातून किती झाली माप व्हायसाठी. महाक्रूर तो निर्दयी होऊन हत्या करीत असे सहजतेन, चेहऱ्यावरील नसे भावातीन घडलेल्या घटनेचे. असा तो महाक्रूर निर्दयी हत्या करणारा, चेहऱ्यावर काहीच त्याला वाईट वाटत नसे. पाप वाढले बहुत, उद्धार होण्या सांप्रत, वेळ आली चालत पूर्वसंचित योगाने. असं करता करता खूप पाप वाढलं आणि उद्धार होण्याचा वेळ आला पूर्वजन्मामुळे, पूर्वसंचितामुळे. एकदा नारद मुनी चालून आले त्या काननी, वाले पोळ्याने सापळा रचुनी अडविले तयासी. एक वेळा नारद मुनी त्या जंगलातून चालत आले आणि वाल्या पोळ्याने त्याला अडविलं. हातामध्ये कुऱ्हाड धारदार, डोक्यावरी हाणणार, तोच नारद म्हणाले साचार, अरे थांब थांब थोडासा. हातात धारदार कुऱ्हाड, डोक्यात मारणार, तोच नारद म्हणाले अरे थांब 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 थांब. तू या हत्या कर्माशी अरे कुणासाठी करतोस, भागीदार कोण रे तुझ्या पापाशी, सांग असे तू. अरे तू जे हत्या करतो, जे वाईट कर्म करतो, कुणासाठी करतो आणि तुझ्या या पापात भागीदार कोणी सांग बरं. नारदाचा प्रश्न ऐकून मनी करू लागला चिंतन, मने व्याचे उत्तर आहे की गहन आकळे ना ते. नारदाचा प्रश्न ऐकल्यानंतर मनात चिंता करू लागला आणि मनाला त्याच्या प्रश्नामध्ये काहीतरी खरोखर उत्तर आहे आणि गहन आहे. तेव्हा नारद वदला, अरे विचारून येई सुखियाला, आई बाप पुत्र पत्नीला घरू जाऊन या. व नारद म्हणाला
आणि इथं काय थांबतो? घरी जा, तुझे सुखी असतील आई बाप पुत्र पत्नी. घरी जा, जाऊन ये, विचारून ये. तेव्हा वाल्या मनी उमगला, याने पळून जावयाला चांगला युक्तिवाद रचला या समयाशी. पण तो मनात म्हणायला लागला, तरी वाईट भावना आहे. आपण जर गेलो तर हा पळून जाईल, यानं चांगलं आपल्याला सांगितलं. वाल्या म्हणे रे चतुरा, मज पाठकुनी घरा, तू होशील पोबारा सहजासहजी की. वाल्या म्हणे, अरे तू चतुर दिसतो म्हणे, मला घरी पाठवून तू पळून जाशील म्हणे. नारद म्हणाला वाल्याशी, अरे मजून बांधून ठेव रे वृक्षाशी, ठेवू नको विकल्पाशी, तू येई पुसून स्वकीयाशी. नारद म्हणाला वाल्या, अरे तू जा, मला बांधून ठेव, तुझ्या मनात काही ठेवू नको, मला बांधून ठेव, पण तू विचारून ये. नारदाचे ऐकिले वचन, त्याचे झाले समाधान. घरी आला, घरी गेला लग बघीन, कृष्ण पुसू लागला. नारदाचं वचन पटलं त्याला, त्याने त्याला बांधून ठेवलं आणि तो घरी गेला लग बघीन आणि विचारू लागला पित्याशी, माझ्या पापात सहभागी होशील का सांगा वेगेशी, तुम्ही स्वतः की. बापाला विचार, बाबा तुम्ही माझ्या पापात सहभागी व्हाल का, सांगा लवकर. माता पिता बदले त्याशी, आम्ही भोगले तुझ्या पापाशी, पापाचं भोगणार तूच होशी शास्त्र पुराणाच्या आधारे. आई आणि वडील म्हणाले, नाही नाही, तुझं पाप केलेलं तूच भोग, तुझ्या पापाचा भागीदार तूच होशील असं शास्त्र सांगतं. आपण जे भले बुरे कर्म केले त्याचे फळ स्वतःशी भोगणे आले, कुणी ना कामी पडे पाप भोगता. अरे आपलं चांगलं वाईट कर्म स्वतःच भोगावं लागतं, कुणी कुणाच्या कामा येत नाही पाप भोगताना. तेव्हा वाल्या म्हणाला, तुमच्या उदरनिर्वाहाला मी आचरिले वाम मार्गाला, तुम्ही निर्दोष ते कैसे की. वाल्या म्हणाला आई बापाला, अरे तुमचं सर्वांचं पोट भरावं म्हणून मी वाईट मार्गाला लागलो आणि तुम्ही निर्दोष कसे. तेव्हा वदले माता पिता, आम्हा काय टावे स्वतः, तुम्ही कोणत्या मार्गाने कमविता धन संपदा बहु की. मग आई बाप म्हणाले, अरे आम्हाला काय माहीत तू काय कर्म करून कमवून आणतो धन संपदा. आमचे पालन पोषण तू करशी स्वतःहून, चांगले वाईट आचरण तुझे तुला बाधिक की. आमचं पालन पोषण करणं तुझं काम आहे, पण तू चांगलं करतो का वाईट करतो तुझं तुला बाधक. म्हणे हाय रे दैवा हाय हाय, मी कमविले काय वैभवा, परी हा पापाचा ठेवा मला भोगणे पडे की. खड कशी डोळे उघडले, अरे अरे दैवा मी वाईट केलं, पापाचा ठेवा केला, मी केलं मलाच भोगावं लागत. ज्यांना मी माझे मानले पापात हिस्सेदार होतील असे वाटले, परंतु त्यांनी मला झिडकारिले माझ्या पाप कर्माशी. ज्यांना मी माझे मानत होतो माझ्या पापात हिस्सेदार होतील, पण त्यांनी मला झिडकरून लावलं. अतिशय उद्विग्न झाला. तदनंतर पत्नी समीप गेला, मग उदास झाला आणि नंतर पत्नी जवळ गेला. पत्नी म्हणे, का हो दुःखी झाला तर या समयाशी. वाल्या म्हणे गहीवरून, म्हणे मी माता पित्यास गेला प्रश्न, माझ्या पापात सहभाग घेऊन वाचवावे मला की. मग वाल्याला गहीवर आला, रडायला लागला. म्हणे अगं मी माता पित्याला प्रश्न केला की माझ्या पापात सहभागी व्हाल का, परंतु माझ्या पापकर्मात ते सहभागी नाहीत. तेने दुखावले चित्त स्वार्थीपणा पाहून, पण माझ्या पापकर्मामध्ये ते सहभागी नाहीत म्हणून माझं चित्त मला दुःख झालं त्यांचा स्वार्थीपणा पाहून. मी माझ्या कमाईने त्यांची पुष्ट केली जीवने, परंतु पाप भोगावे का एकट्याने हे काही मला पटत नसे की. तर माझ्या कमाईने सर्वांचं मी पालन पोषण केलं आणि हे पाप मी एकट्याने भोगावं मला काही पटत नाही. अरे तू तर माझी अर्धांगिनी, होय पापात सहभागिनी. जेव्हा पत्नी वदिली ओ धनी हे शास्त्रात नसे की. मग बायकोला म्हणतो तू तर माझ्या पापात सहभागिनी आहे, तेव्हा पत्नी म्हणते धनी हे काही शास्त्रात नाहीये. म्हणजे ज्याचे कर्म त्याला भोग तो पाहिजे भोगला, आपला भोग दुजाने भोगला असे कथित नाही की. पत्नी सुद्धा म्हणते ज्याने केलं त्यालाच भोगलं पाहिजे,
ज्याचे कर्म त्यालाच भोगले पाहिजे आणि आपलं कर्म दुसरा भोगल असं काही कथेत नाही, शास्त्रात नाही. मी जरी हो म्हटले तरी ते खोटेच सगळे. ज्याचे कर्म त्यानेच भोगले आज मी ते मी जरी तुम्हाला तुमची पत्नी म्हणून खोटं हो सांगितलं, पण तुमचं कर्म तुम्हालाच भोगावं लागेल. आजपर्यंत असंच घडलं. ते पत्नीचे ऐकून बोलवचन, अरे म्हणे माझी फसगत होऊन आता मी पापात सडेन किडा होऊन की. पत्नी सुद्धा बोलणं ऐकलं, म्हणे अरे माझी फसगत झाली, आता मी पाप भरल, मी सडल, किडे पडतील. खायला असती सगळे, भोगायला जीव दुरावले, म्हणे आता पाप भोग टळे ऐसे केले पाहिजे. खायला सगळे आणि भोगायला मी, आता पाप भोग टळला पाहिजे, असं काहीतरी केलं पाहिजे. म्हणे पश्चाताप दग्ध होऊ नये. नारदास म्हणे गहीवरून माझ्या पापात सहभाग कुणी होण्यास तयार नाही की. मग पश्चाताप झाला, नारदाजवळ गेला, रडायला लागला, म्हणे देवा माझ्या पापात काही सहभागी व्हायला कोणी तयार नाही. हे महंता दयानिधी, मी आपला आहे हो अपराधी, पाप भोग जो प्रारब्ध आपण जाळावा आता की. हे महंता, हे दयानिधी, आता मी तुमचा अपराधी आहे आणि हे भोग, हे प्रारब्ध, हे पाप कसं जाळावं. जाऊन नारदाजवळी बांधलेल्या ऋषीस सोडी, म्हणे मी महापापी यावेळी शरणागता पातलो. नारदाजवळ पळत गेला आणि त्या बांधलेल्या नारदाला सोडलं. म्हणे देवा मी महापापी आहे, शरण आलो, माझा व्हावया उद्धार, आपण मार्ग सांगावा साचार. हे नारदा ऋषीश्वर दयावंत होऊनी, माझा उद्धार व्हायला पाहिजे, आपण काहीतरी मार्ग सांगा आणि हे ऋषी मी दया करा. नारद ते आहे क्षमासागर, हात फिरवून पाठीवर, म्हणते मारा जे केले जीवन बर त्याचा जप करा हो. नारद म्हणजे सुखाचा सागर, त्याच्या पाठीवर हात फिरवला. अरे जे आयुष्यभर मारा केलं ते आता आयुष्यभर उलट जप कर. माराचा अखंड जप, आरंभिले त्याचे उग्र तप, करून त्याचे अनुष्ठान मांडले. तर त्याला जप सांगितला आणि त्याचे उग्र असं तप करून त्याचं अनुष्ठान मांडलं. हा जो बैसला एके स्थळी, उठलाच नाही कदा काळी, वारुळ चढले माते जळी, कुळी हाडेची उरले की हो. तर जसा बसला उठला नाही, अंगावर वारुळ चढलं आणि हाड उरले फक्त. त्या वारुळाशी कान लावता राम राम ध्वनी सहजता, ऐकू येत असे ज्यात अर्थता, बहुत प्रभावे असे की. त्या वारुळाला कान लावल्यानंतर राम राम असा ध्वनी ऐकू यायचा. जैसे माराचा झाला राम, पूर्ण नाथाची अशी उलटी खुण, नाथाच्या याच्यावर नाथाची झाली उलटी खुण, भक्तिविराने ये कळून श्रोते सज्जन हो. तर माराचा राम झाला आणि भक्ती केल्याशिवाय हे राम कळून येत नाही. जैसा माराचा झाला राम, तैसा वाल्याचा वाल्मिकी ऋषी परम, पाप कर्मे होऊन सर्व भस्म, रामायण रचना झाला की. जैसा माराचा राम झाला आणि वाल्याचा वाल्मिकी ऋषी झाला, पाप कर्म सगळं धुवून गेले आणि रामायणाचा रचिता झाला. श्रोत्याच्या प्रश्नावरून केले असे मी उकलन, सांगितले निरूपण जड जीवोद्धारासी. तर श्रोत्याच्या प्रश्नामुळे हे वाल्मिकीचं सांगावं लागलं. ऐसा तो वाल्मिकी ऋषी प्रगट झाला राजगृहाशी, दृढ धर्मा उद्धारण्यासी, श्रोते सज्जन हो. असा हा वाल्मिकी ऋषी प्रगट झाला राजाच्या दरबारात दृढ धर्माला उद्धार करण्यास. दृढ धर्मा करी पूजन, शितोदके पाय धुवून, म्हणे मी आलो शरण महर्षी वाल्मिक हो. दृढ धर्मानं पूजन केलं आणि शितोदिक थंड पाण्याने पाय धुतले. म्हणे महर्षी मी शरण आलो, माझ्या मनातील गुडगण मी आपल्या पाशी उकलेन, आपण करावे समाधान माझ्या गुढ तत्वाचे. माझ्या मनाचे गुढ हे एक रहस्य आहे, ते मी आपल्याला सांगेल, त्याचं समाधान
मी खरा. एकदा मी काननाशी गेलो होतो शिकारीशी, तेथे वटवृक्ष छायेशी शुक पक्षी देखील. एकदा मी जंगलात गेलो शिकारीसाठी, तिथे एक वडाचा वृक्ष होता, तिथं एक शुक पक्षी पाहिला. मज पाहून शुक पक्षानं केला श्लोक उच्चारण, त्याच्या गुणार्थे प्रभावानं विरक्ती मज आले की. मला पाहून त्या शुक पक्षानं एक श्लोक उच्चारण केला, त्याच्या गूढ प्रभावानं मला विरक्ती आली. याचा अर्थ मज समजावून सांगावा स्वतः आपण, म्हणून पूजले हो आपुले चरण वाल्मिकी दया. तर याचा अर्थ मला समजावून सांगा, आणि म्हणून मी त्याला बोलवलं, आपले चरण पूजले. हे दयाळा आपण मला सांगा. पुढील अध्यायाचे याचे उकलन श्री वाल्मिकी करिता अति सहजतेनं आपण एकाग्र चित्त होऊन श्रवण करावे हो. प्रपंच आणि परमार्थाची कथा असे गोडसाची, अध्यात्मात तुम्ही घ्यावी रुची, जीवनोद्धारणा कारणे. म्हणून हा विषय गुणगहन सांगतील वाल्मिक समजावून, श्रवण करा ते निरूपण भवचिंतन वर्जुनी. पुढील अध्याय माझी विशेष प्रपंच परमार्थ सुरस कथन केला श्रुते जनास जर जीव तारावया. इति श्री अधिक मास महात्म्य ग्रंथ ब्रह्मनारदी पद्मकथा रस दास पुणे कथी हितार्थ षष्ठमोध्याय. श्री राम जय राम जय जय राम.